लाखो रुपयांची रोकड, किमती दागिने, वस्तू चोरल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो आणि पाहतोही। पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत घटना आहे जळगावातली आणि एका अजब चोरीची। इथं चोरांनी पैसे दागिन्यांवर नाही तर चक्क कचऱ्यावरती आपला हात साफ केलेला आहे। जळगावातल्या सावदा नगरपालिकेकडून संकलित केला जाणारा दैनंदिन कचरा स्टेशन रोड परिसरात डंप केला जातो। यापूर्वी इथं घनकचरा प्रकल्प होता। कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केली जायची। गेल्या काही वर्षापासून हा प्रकल्प बंद पडलाय। त्यामुळे इथं कचऱ्याचे तसंच लोखंडी भंगाराचे ढीग तयार झाले होते। मात्र हा सारा कचरा कोणीतरी जेसीबीच्या सहाय्याने चोरून नेलाय। नगरसेवकांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यावर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सावदा नगर परिषदेचा घनकचरा हा कुठल्या तरी अज्ञात इसमांनी जेसीबी व डंपरच्या सहाय्याने 3 दिवस इथे अहोरात्र मध्यरात्रीच्या सुमारास इथून वाहून नेला। म्हणजे कचऱ्याची चोरी इतका वाईट प्रसंग या आमच्या शहरावर आलेला आहे। या शहरात कचरा जर सुरक्षित नाही तर इथल्या महिला आणि हे शहर कसं काय सुरक्षित राहणार आहे, याचा पोलिसांनी पुढे तपास करावा। पोलिसांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिलाय। तर कचरा चोरीच्या या प्रकारामागे पालिकेतलं राजकारण असल्याची चर्चा आहे। आता कचरा चोरीच्या या घटनेवरून पालिकेत काहीही घडू शकतं हे मात्र उघड झालंय। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।